सांस्कृतिक कार्यक्रमामधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय। नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये डान्स, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचं सुद्धा कार्यक्रमामध्ये नृत्य। जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य न जपल्यामुळे टीका। एक तहसीलदार गाणं म्हणत होता म्हणून निलंबित केलं, मग जो अधिकारी नाचतोय त्याचं काय करणार? संजय राऊत यांचा धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडिओवरती सवाल। हा जिल्हाधिकाऱ्यांचा नाही तर सरकारचाच नंगा नाच आहे असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांवरती टीका। जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांची असंवेदनशीलता दिसल्यास कारवाई करणार। धाराशिवचे जिल्हाधिकारी किरण पुजार यांच्या संदर्भात धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं स्पष्टीकरण। जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं नाचगाणं करणं हे चुकीचं आहे। धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या नवरात्र उत्सवामधल्या नाचगाण्यावरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। धाराशिव जिल्ह्यामध्ये पुराचा हाहाकार माजलेला असताना प्रशासकीय प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमामध्ये डान्स करणं हे योग्य नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम रद्द करून तीच मदत पूरग्रस्तांना देता आली असती अशी ही प्रतिक्रिया। बुलडाणा जिल्ह्यामधील कैलास वाघ याला बॅटनं मारहाण केल्याचं प्रकरण। सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड जिल्हा सत्र न्यायालयाकडून 4 महिन्यांच्या नंतर जामीन। जळगाव जिल्ह्याच्या बैठकीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी आणि महावितरण विभागाच्या कामाचा आढावा घेतलाय। यावेळेला गुलाबराव पाटील यांच्याकडून महावितरण अधिकाऱ्यांची खरडपट्टी। महावितरणचा अधिकृत वायरमन काम करत नसल्यामुळे निलंबनाचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या बांधवांनी अडवला उदय सामंत यांचा रस्ता। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याची निवेदनाच्या माध्यमातून केली आहे मागणी। मुंबईमध्ये आय लव्ह मोहम्मद लिहिलेल्या बॅनरला मंत्री नितेश राणे यांचं आय लव्ह महादेव अशी पोस्ट करत प्रत्युत्तर। राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा आय लव्ह मोहम्मद असे बॅनर झळकवण्यात आले। यूपीच्या कानपूरमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावून शुभेच्छा देणाऱ्या 25 तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आहे। त्याचाच निषेध करण्यासाठी हे बॅनर झळकवले गेले आहेत। उत्तर प्रदेशमधल्या झाशीमध्ये आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव या घोषणांवरून पोस्टर वॉर। मुस्लिम समुदायानं मशिदींमध्ये आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावले तर गरबा महोत्सवाच्या दरम्यान आय लव्ह महादेव अशी बॅनरबाजी। आय लव्ह मोहम्मद या बॅनरवरून कर्नाटकामधील दावणगेरेमध्ये गोंधळ। बॅनर लावण्यावरून 2 गटांमध्ये वाद झाला। या वादाचं रूपांतर दगडफेकीमध्ये पोहोचलंय। घटनेमध्ये एक अल्पवयीन जखमी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपूरमध्ये शनिवारी ऐतिहासिक पथसंचलन। 27 सप्टेंबर 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती आणि याच निमित्ताने या पथसंचलनाचं आयोजन। दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती फुलांना मोठी मागणी असते। मात्र अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर आणि नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फुलांच्या शेतीला फटका बसलाय। शेतकऱ्यांचं यंदा कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे मोसंबीच्या बागेचं नुकसान। झाडाला लगडलेल्या फळांची गळती। मोसंबीच्या झाडाखाली फळांचा सडा। किलोच्या मागे 10 रुपये देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल। साताऱ्याच्या माण तालुक्यामधील देवापूरमध्ये शेतकऱ्याची द्राक्ष बागेवरती कुऱ्हाड। निसर्गाच्या लहरीपणामुळे माणचा बळीराजा हतबल झाला। यामध्ये द्राक्षाचे कमी होणारे दर, वाढलेले औषधांचे भाव आणि अवाक्याबाहेर असलेले मजुरीचे दर यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। लातूरमधल्या काटेजवळगा आणि केदारपूर दरम्यानच्या पुलावरती पाणी आलंय। स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सध्या सुरू आहे। गडचिरोलीमधल्या भामरागड तालुक्यामधील 50 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला। छत्तीसगड आणि भामरागड तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीच्या पुलावरती पाणी आलंय। नांदेडमध्ये सध्या पाऊस नसला तरी सुद्धा गोदावरीची पूरस्थिती 4 दिवसांपासून अद्यापही कायम आहे। मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद या तालुक्यांमधील शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली। महापुराची तीव्रता दाखवणारी ही ड्रोनची दृश्य। बीडमधील पूरग्रस्त भागांमध्ये शासकीय अन्नधान्य वाटपाला सुरुवात। बाधित कुटुंबांनी आधार कार्ड, बँक पासबुक दिल्याच्या नंतर आर्थिक मदत ही खात्यावरती जमा होणार आहे। बाधित कुटुंबांना प्रत्येकी 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल।
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याचा दौरा करतील. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यामधील नुकसानीची राज ठाकरे हे उद्या आणि परवा पाहणी करतील. एमपीएससीच्या परीक्षा या ठरल्याप्रमाणेच होणार आहेत. पूर परिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. आयोगानं काढलेल्या परिपत्रकाच्या नुसार तुर्तास तरी या परीक्षा पुढे ढकलण्याची चिन्ह नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्रीच राजधानी दिल्लीमध्ये पोहोचले. राज्यामधल्या पूरस्थितीच्या संदर्भात केंद्रानं राज्याला मदत द्यावी असं निवेदन करणारं पत्र कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये अमित शहांना दिलंय. आज फडणवीस हे पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता आहे. फडणवीस दिल्लीला जाऊन काय दिवे लावतील? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खोचक टोला. तसंच दोन जातींमध्ये भांडणं लावून ते राज्याचं लक्ष दुसरीकडे वळवतील असाही सपकाळ यांचा निशाणा. फडणवीसांनी पीएम केअर फंडामधून पैसे आणावेत किंवा त्यांच्या खिशामध्ये जे उद्योगपती आहेत त्यांच्याकडून त्यांनी पैसे आणावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी, संजय राऊत यांचं वक्तव्य. ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गेले असता जनाब संजय राऊत हे गाडीमध्ये बसून काजू बदाम खात होते. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका. बन यांनी राऊतांचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय. गाव पाण्यामध्ये आणि तानाजी सावंत पुण्यात. संजय राऊत यांचा टोला. मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलंय याची पाहणी काल संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केली होती. शेतीच्या नुकसानीसाठी वाढीव मदत मिळावी यासाठी राज्याकडून केंद्राला नुकसानग्रस्त भागाचा सविस्तरपणे रिपोर्ट पाठवला जाणार आहे. तर केंद्रीय समिती लवकरच नुकसानग्रस्त भागाचा दौरा करेल अशी सुद्धा माहिती आहे. पुरामुळे घरामध्ये पाणी गेलेल्यांना 5,000 रुपये आणि 10 किलो धान्याची तातडीची मदत दिली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. अधिकची मदत देण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असल्याची सुद्धा माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे. तर हेक्टरी नव्हे एकरी 50,000 रुपयांची मदत द्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी अशा पद्धतीची मागणी केली आहे. सर्वसामान्य शेतकरी सध्या एकरामध्ये आहे, हेक्टरमध्ये नाहीत. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. लातूरमधल्या रेणापूरमध्ये मंत्री योगेश कदम यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली गेली. योगेश कदम यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा जाणून घेतल्यात. संकटामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणं आणि त्यांच्या पाठीशी आर्थिक ताकद उभी करणं हा आमचा सध्या प्रयत्न आहे. विरोधकांच्या टीकाटोमण्यांना उत्तर द्यायला आमच्याकडे वेळ नाही. राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. हिंगोलीमध्ये सत्ताधारी आमदाराकडून सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतीये. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची मागणी. परभणीमध्ये 3 दिवसांच्या नंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. याआधीच पावसामुळे जिल्ह्यावरचं लाखो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यामुळे उरलेली पिकं सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये सकाळीच पावसाची हजेरी. 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याभरामध्ये अनेक ठिकाणी हाहाकार माजलाय. वाशिममध्ये 6 दिवसांच्या विश्रांतीच्या नंतर अनेक भागामध्ये पावसाची हजेरी. सोयाबीनचं पीक काढणीच्या कालावधीमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे पिकांना आता धोका निर्माण झालाय. नांदेडमधल्या बिलोली तालुक्यामधील तळणी प्रकल्पामध्ये 500 एकरवरच्या सोयाबीनचं नुकसान झालंय. रामतीर्थ, किनाळा, जिगळा, लोहगाव या गावामधील 500 एकरपेक्षा जास्त पीक पाण्याखाली गेलंय. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घासही हिरावलाय. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बार्शी तालुक्यामध्ये एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं. 24 सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोलापूरमधील पाथरी गावामध्ये पुराच्या पाण्यामधून वाहून आलेल्या विषारी सापाच्या दंशानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे बंडगर यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि याच पाण्यामधून हा विषारी साप घरात आला. धाराशिवच्या भूम इथल्या जयवंतनगर इथे पुरामुळे जमीन खचली आहे. गावामधील तरुणानं व्हिडिओ चित्रित करून हे नुकसान दाखवलंय. आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. भंडारा जिल्ह्यामध्ये काल विजांच्या कडकडाटासोबत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. कापणीला आलेलं भात पीक हे भुईसपाट झालंय. मोहाडी, लाखणी, लाखांदूर या तालुक्यामधील मोठं नुकसान समोर येत आहे. पावसानं शेतकरी मेटाकुटीला. एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. अकोल्याच्या म्हैसांग गावामधील बांध प्रशासनानं फोडला. त्यामुळे 300 एकरवरच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन आणि इतर शेतकऱ्यांनी हा बांध अडवल्यामुळे 300 एकर शेती पाण्याखाली गेली होती. लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडून सुद्धा घेतला जात असल्याची गंभीर बाब समोर आली. कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000वर. सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे वित्त विभागाचे आदेश. वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे 15 कोटींच्या घरात आहे.
दिवाळीच्या निमित्ताने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 2,000 रुपयांची भाऊबीज भेट. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. सांगलीमध्ये पडळकर आणि जयंत पाटील हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाच्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला भाजप 1 ऑक्टोबरला प्रत्युत्तर देईल. महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चामधील फडणवीसांवरच्या टीकेनंतर भाजपचा निर्णय. मुंबईमध्ये बेकायदेशीर ॲपवरती आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवरती कारवाईचा बडगा. मागील काही दिवसांमध्ये 263 अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून 3,88,000च्या दंडाची वसुली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. प्रदीप शर्मांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शर्मांच्या जीवनावरती आधारित चित्रपट अब तक 112 या निमित्ताने मनसेचे नेते अभिजित पानसे आणि चित्रपटाच्या निर्मात्यांसह ही भेट झाली. बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाच्या हत्येचं कारण समोर आलंय. महिनाभरापूर्वी मित्रासोबत वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादामधून हत्या झाली आहे. या प्रकरणी एकाला अटक तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणखी कोणाचा सहभाग होता का याचाही शोध सुरू आहे. मावळचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींचा तपास करण्यासाठी आता एसआयटीची स्थापना. 26 जुलै 2023ला तळेगाव दाभडे परिसरामधल्या कारवाईच्या दरम्यान 7 सराईत गुन्हेगारांना अटकही करण्यात आली होती. नाशिकच्या पाथर्डी आणि सातपूर अशा 2 ठिकाणी 24 तासामध्ये 2 हत्या. पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतलंय. सातपुरामध्ये गाडीला कट लागल्या